तर आम्ही युरेकातर्फे सगळ्यांचे स्वागत करतो. ओके, मी भूषण पांगम. ओके, तर जनरली आम्ही काय करतोय बघा, तर याच्या अगोदर आपण काय करत होतो, तर 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत ना, त्याच्यासाठी आम्ही तयारी करून घेत होतो मुलांची. ओके, पण तिथे आम्हाला अनुभव काय यायला लागलेत, की जरी 8वी मध्ये 9वी मध्ये आउट ऑफ म्हणजे 100 पैकी 100 वगैरे असले ना, तरी मुलांची कन्सेप्ट काय नसायचे, क्लिअर नसायची. त्यांना पुस्तकातली सगळी सोडवता येतात. पण त्याच कन्सेप्टवर आधारित वेगळा क्वेश्चन दिला तर मुलं सोडू शकत नाही. याचा आम्ही विचार केला, का असं करतात? मुलं हुशार नाहीत का? हुशार आहेत, डेफिनेटली हुशार आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे सांगा, त्यांची आपण मानसिकता बनवलेली आहे. काय बनवलेली आहे? हा पुस्तकातला क्वेश्चन आहे ना, तो असाच सोडवायचा आहे. त्यामुळे जर वेगळ्या प्रकारची जर त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी दिलं, तर ती मुलं काय करू शकत नाही, सोडू शकत नाही. आता सुद्धा मी जस्ट 10वीचा एक डेमो एक्झाम घेतलेला, डेमो लेक्चर घेतलेला. त्याच्यामध्ये मी सुद्धा हेच ऑब्झर्व्ह केलं. मुलांना जर वेगळे थोडंसं काहीतरी चेंज करून दिलं, तर मुलं सोडू शकत नाहीये. ओके, मुलांचा दोष नाहीये. आपली एज्युकेशन सिस्टीम तशी झालेली आहे, की पुस्तकातलेच जवळ-जवळ सगळे क्वेश्चन विचारले जातात शालेय परीक्षेमध्ये. ओके, त्यामुळे त्यांची शाळेची पण चूक नसते. कारण काय असतं सांगा, प्रत्येकाला मॅथ्स आवडतो तसा नाहीये. थोडे आवडणारे असतात, थोडे न आवडणारे असतात, थोडे एकदम आवडणारे असतात. त्यामुळे त्या दृष्टीने पेपर काढले जातात. ओके, आणि पण ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात ना, ते कन्सिडर काय करतात सांगा, की जी मॅथ्समध्ये चांगली मुलं आहेत तीच त्याच्यामध्ये बसतात. त्यामुळे तिथे तुम्हाला वेगळे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात. आणि अशा प्रकारचे आता कॉम्पिटिशन खूप असतात. पण मी म्हणेल की सगळ्या कॉम्पिटिशनला मुलांना काय करायचं नाही, बसायचं नाही. कारण कॉम्पिटिशन घेणं सुद्धा काही काय झालं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेणं हा सुद्धा एक मोठा बिझनेस झालेला आहे. काय करायचं, एका वर्षात एक परीक्षा काढायची, त्याला नॅशनल इंटरनॅशनल नाव द्यायचं आणि 20-25 लाख कमवायचे. अशा प्रकारचा एक धंदा झाला. त्यामुळे आम्ही जे सुचवतो ते सगळ्या काय असतात सांगा, स्टँडर्ड एक्झाम असतात. तुम्ही जर माझ्या मॅथ जिनियसच्या ग्रुपमध्ये असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम आम्ही मुलांना सुचवतो. तर त्या मुलांनी दिला तर मुलांचा फायदा होतो. आता भारतातर्फे सुद्धा, भारत सरकारतर्फे सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. तुम्ही ऐकलं पण नसेल, अशा काही नावं असतील, आयोग पिओम वगैरे. ही पहिलीच फेरी झाली. त्याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या म्हणजे 8वी पासून मुलं बसू शकतात. पण जेव्हा 8वी पासून बसतात तेव्हा प्रॉब्लेम काय होतो बघा, की त्यांचे परत काय नसतात सांगा, क्लिअर नसतात, कन्सेप्ट क्लिअर नसतात, जरी त्यांनी म्हटलं तरी. त्यामुळे माझा असा, आमच्या डोक्यात असा एक विचार आला, की 4थी पासूनच मुलांना ताब्यात घ्यायचं. त्यांना काय द्यायचं ते आम्हाला माहित आहे. त्यामुळे 4थीच्या लेव्हलला काय द्यायचं, 5वीच्या लेव्हलला काय द्यायचं, जेणेकरून आमचं टार्गेट असं आहे, की भारतात म्हणजे आता ग्रामीण भागातच नाही, शहरातच नाही, सगळीकडे मुलं चांगली आहेत. फक्त प्रॉब्लेम काय आहे, त्यांना पर्टिक्युलर वय म्हणजे ज्यावेळी मार्गदर्शन मिळायला पाहिजे तिथे मिळत नाही. आता जर तुम्ही बघितलं, आम्ही रोबोटिक्समध्ये पण आहे, प्रोग्रामिंग एआय मध्ये पण काम करतोय आम्ही. आमची मुलं नॅशनलच नाही तर इंटरनॅशनलला जात आहेत. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असल्यामुळे मी रोबोटिक्समध्ये पण काम करतोय बऱ्यापैकी. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळे आम्ही मुलांना देतोय. कारण आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती कशी झालेली आहे सांगा, डोकमपट्टी झालेली आहे. तुम्ही काय करा, पाठ करा, परीक्षेमध्ये लिहा, विसरून जा. त्यामुळे मी टोटली त्याच्या अगेन्स्ट आहे. त्याच्यापेक्षा मुलांना स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, कन्सेप्ट बेस्ड काय मिळायला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमचे प्रयत्न. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की असा, की 4थी पासूनच मुलांना काय ताब्यात घ्यायचंय आणि गणित त्यांचा बऱ्यापैकी बेस्ट करायचंय, पाया त्यांचा मजबूत करायचा, जेणेकरून त्यांना मॅथ्स हे सोपं वाटेलच वाटेल, पण भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जे काय असतं सांगा, अतिशय चांगले असतात आणि जिथे अतिशय चांगले क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामध्ये ते चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात. अशा प्रकारचा माझा प्लॅन आहे. आता हा संवाद असल्यामुळे आपण काय करूया सांगा, मी सगळं बोलत बसण्यापेक्षा तुमचे काय विचार, प्रश्न विचार, त्याच्यावर आपण काय करूया सांगा, विचार करू, म्हणजे त्याच्यावर आन्सर देऊ. ओके, बोला, काही विचारा, तुमचे जे काही क्वेश्चन असते ते विचार. हॅलो, अनम्यूट व्हा आणि बोला. हॅलो, आवाज नाही येत माझा. हॅलो, येतोय आवाज हा येतोय. बोला ना, काय विचारायचं विचारते. क्वेश्चन आन्सर टाईप आपण बोलूया. तुमचे विचार सांगा मला, माझे विचार मी सांगेन किंवा थोडे सांगितले माझे काय उद्देश आहे तो. ओके, बोला, काही विचारा, काही तुम्हाला जे काही प्रश्न असतील ना ते विचारा. हॅलो, हा बोला, बोला ना, काय प्रॉब्लेम आहे.
तुमचे काही क्वेश्चन विचारा ना, काय क्वेश्चन आहेत विचारा मला, बोला. नमस्कार सर. क्लासेस रोज असणार का किती म्हणजे नाही आठवड्यातून? रोज नसणार आहेत, आठवड्यातनं 2 इनफ आहेत. कारण जनरली काय असतं सांगा, रोज दिलं तर मुलांची तेवढी हे नसते. ओके. हो, हो. आणि मला वाटतं की आपण 2 दिवस घेतले ना इनफ आहे. ओके, इनफ आहे. कारण गेल्या वेळी मी काय केलेलं समजा, आता 34साठी स्कॉलरशिप डिक्लेअर केव्हा झालेली सांगा, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झालेली. तरी पण हो. माझ्याकडे 2-3 मुलं अशी मी ह्याच्यासाठी घेतलेली. ते मुलांनी तर काय केलं, मी सिलेबस बऱ्यापैकी कव्हर केला. त्यांचे पण मी 3च दिवस घेतले, आठवड्यातनं 3 दिवस. ओके. कारण जनरली काय द्यायचं नाही, कारण 4थीमध्ये जास्त मुलांना हे द्यायचं नाहीये. हो. आपल्याला जास्त काय त्यांच्यामध्ये घ्यायचं आणि त्यांना अशी कव्हर व्हायला पाहिजे. कारण काय बघतो की आपण काय करतो सांगा, पहिली, दुसरी, तिसरीच्या ना सुद्धा मोठमोठ्या एक्झामला बसवण्याचा प्रयत्न करतो. कारण आता वेगवेगळ्या एक्झामचं काय आलेलं सांगा, पीक आलेलं आहे. हो. आणि जनरली काय होते सांगा, त्या एक्झाम मध्ये जर मुलांनी चांगला मुलामध्ये काय होतं सांगा, एक भीती निर्माण होते. त्या विषयाबद्दल काय होते, आवड निर्माण न होता नावड निर्माण होते. आणि भविष्यामध्ये ते काय होते सांगा, ती नावड तशीच राहते. त्यामुळे आपल्याला प्रयत्न काय करायचंय, मुलाला जेवढं शक्य आहे ना तेवढं आपल्याला काय करायचं, आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. आणि आणि सर 4थी-5वी कोणते विषय घेणार मग तुम्ही? मी फक्त मॅथ्स आणि इंटेलिजन्स घेणार. स्कॉलरशिपसाठी आपण यंदा हे करतोय. ओके, ओके. ओके. पण स्कॉलरशिपचं घेताना मी काय बघतोय सांगा, की 4थी पुरतं मुलांना मर्यादित नाही ठेवायचंय. थोडंसं त्यांना काय करायचं सांगा, वेगळ्या प्रकारचे म्हणजे स्कॉलरशिपमध्ये जर सुद्धा मी जर बघितलं तर ते ठेवणीतले काय असतात, क्वेश्चन असतात. ओके. मॅथ्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये. मग त्याच्या व्यतिरिक्त मुलांनी असं विचार करायला पाहिजे. कारण आपण जी पुढचं जे टार्गेट ठेवतोय ना, NMTC म्हणा, MTRP म्हणा, हे कसे क्वेश्चन असतात सांगा, की त्याच्यामध्ये मुलांनी विचार केले तर तिथे काय होणार, सुटण्यासारखे प्रश्न असणार. नाहीतर आपली रेग्युलर जशी परीक्षा शाळेची असते, आधीच क्वेश्चन पण माहीत असतं, त्यांचे आन्सर पण असतात, तसं घेऊन काय फायदा नाहीये. ओके. आणि जनरली 4थी पासून चालू करण्याचा माझा तोच उद्देश आहे. कारण जेव्हा माझ्याकडे 11वी-12वीची मुलं येतात ना, त्यांचे पालक सांगत असतात, त्यांची पण काही चूक नसते, मी चूक म्हणणार नाहीये. तर त्यांना 100 पैकी 99 मार्क मिळाले. म्हणजे आपण ते भ्रमात काय राहतात सांगा, की माझं मॅथ्स परफेक्ट झालेलं आहे. पण जनरली त्यांनी काय केलेलं असतं सांगा, सगळ्यांसाठी असलेलं मॅथ्सचे क्वेश्चन सोडवले जातात. त्यामुळे त्यांना काय होतं सांगा, शक्य होतं. पण जर तुम्ही चांगली मॅथ्समध्ये असाल तर तुम्ही टार्गेट काय ठेवायला पाहिजे, ते शालेय परीक्षाही टार्गेट ठेवता कामा नये. मी सुद्धा असं सांगेन तुम्हाला, 10वीचा विद्यार्थी एखादा चांगला विद्यार्थी असेल ना, तर 10वीचं मॅथ्स करायला त्याला 3 महिने इनफ झाले. आणि चांगल्यापैकी मार्क्स तो हे करू शकतो, मिळवू शकतो. कारण आपल्याला काय होते सांगा, पुस्तकातले सगळे येत आहेत, ते जर आपण बऱ्यापैकी केले ना तर डेफिनेटली मार्क्स मिळू शकतात. ओके. आणि मी मार्क्सला किंमत देत नाहीये. मार्क्सपेक्षा आपले कन्सेप्ट किती क्लिअर आहे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल कशी चांगली आहे, ते महत्वाचं आहे. ओके. म्हणजे मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सोडवले. आता समजा मी सर्कल घेतलं तर सर्कलचे जे काही कॉन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत, त्याच्यावर न बघितलेला पण क्वेश्चन आपल्याला काय करता यायला पाहिजे, सॉल्व्ह करता यायला पाहिजे. तर मी म्हणेन की मॅथ्स आपलं काय झालं सांगा, चांगलं झालं असं म्हणेन. ओके. येस सर. कोणते दिवस वगैरे काही सर? मी तुम्हाला पाठवतो. माझे 2 स्लॉट हे आहेत. ओके. आपण साधारण 8 वाजताच बहुतेक घेतोय, 8 ते 9 घेतोय. ओके. 8 ते 9 आठवड्यातनं 2 दिवस. आणि माझं प्लॅनिंग कसं आहे बघा, तर आठवड्यातनं आपण 2 दिवस म्हणजे साधारण 8 लेक्चर होतात आपले, बरोबर आहे ना. त्याच्यातले 2 लेक्चर आपण इंटेलिजन्ससाठी ठेवतो. म्हणजे 6 लेक्चर आपले काय होणार सांगा, मॅथ्सचे होणार आहे आणि 2 लेक्चर आपले इंटेलिजन्सचे होणार आहे. दुसरं काय होणार आहे सांगा, की जे आपण लेक्चर घेणार आहोत त्याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन पण म्हणजे टेस्ट पण मिळणार आहे. ऑनलाईन टेस्ट मिळेल. ओके. प्रत्येक चॅप्टरवर समजा सर्कलचं घेतलं तर सर्कलवर साधारण तुम्हाला 4 एक टेस्ट त्याच्यामध्ये मिळणार. म्हणजे 5 मार्काची म्हणा, 10 मार्काची म्हणा. ओके. मुलांनी सोडवल्यावर त्यांना म्हणजे त्यांचं सोल्युशन काय होतं ते सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार सोडवल्यानंतर. ओके. म्हणजे कुठे चुकलं हे पण मुलं काय करू शकतील, हे करू शकतील. ओके. आणि सर माझी मुलगी ICSE बोर्ड आहे, मग काय फरक पडतो का मॅथ्स काही मध्ये? फरक पडेल. जनरली काय होते सांगा, स्कॉलरशिपला तिला बसता येईल, फक्त तिला हे मिळणार नाही. म्हणजे ते काय त्याला स्कॉलरशिप मिळते ना, ते मिळणार नाही. जरी तिला नंबर 1 आला तरी तिला स्कॉलरशिप मिळणार नाही. जनरली ही स्कॉलरशिप असते ती स्टेट बोर्डसाठीच मिळेल. ओके. ICSE बोर्डसाठी. हो. नाही मग सिलेबस बसू शकतात. पण ते शाळेवर डिपेंड आहे. कारण काय शाळा काय करते सांगा, अशा प्रकारच्या परीक्षेला बसवायला बघत नाही. हो, नाही शाळेतून नाहीच आहे आमच्या. हो. तेच पण कन्सेप्ट तर होतील तेवढे मॅथ्सचे. म्हणजे जनरली काय होते सांगा, शाळेमध्ये कुठल्या परीक्षा बसवल्या जातात, जे आपले बाहेरनं तुम्हाला ऍडव्हर्टाईज करणं, प्रायव्हेटमध्ये ज्या काही परीक्षा आहेत ना, त्याच्यावर आता मी बघितलं ना, काही परीक्षा मी अशा बघितल्या ज्या 3 ते 4 जिल्ह्यामध्ये होत आहेत.
आणि ते काय त्यांनी नावावर काय दिले सांगा, इंटरनॅशनल कुठलं तरी मॅथ्सचं नाव दिलं जातं. आणि ते सांगतात की, आणि जे पालक काय होतात सांगा, त्या परीक्षेला बसवतायत आणि त्यांचा नंबर येतो पहिला दुसरा, मग त्याला मिळतं इंटरनॅशनल. भारतामध्ये बाबा पहिला दुसरा आला, पण पालकांना जे माहित नाही की बाबा या परीक्षा कुठे कुठे होत आहेत. कारण परीक्षा घेणे हा मोठा बिझनेस झालेला आहे, सध्या झालेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की अशा प्रकारच्या परीक्षेपासून मुलांना दूर ठेवायचं. दुसऱ्याने पालकाने बसवलं म्हणून आपण बसवायला पाहिजे असं गरज नाही, किंवा शाळेतनं आलेली प्रत्येक परीक्षेला बसवायला पाहिजे गरज नाही. ती स्टँडर्ड असेल तर बसवा त्याला. कारण नाहीतर आपण मुलांचं उगाच काय करत असतो, त्याच्यासाठी वेळ घालवत असतो त्याच्यापेक्षा मुलांना चांगले चांगले क्वेश्चन सोडवायला देऊया. ओके, चालेल सर, थँक्यू. शाळेमध्ये जी तुमच्या सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन वगैरे होते ना, आयएमओ वगैरे, ते ठीक आहे, पण ती पण प्रायव्हेट आहे. ती पण प्रायव्हेट आहे. त्याने पण आयएमओ नाव दिलं, पण ऍक्च्युली आयएमओ आहे ती वेगळी आहे, जी भारत सरकारद्वारे घेतली जाते. ओके, त्याची पहिली जी स्टेप आहे ती आयोपिओम आहे. पण त्यांनी पण काय दिलं सांगा, आयएमओ नाव दिलेलं आहे, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड. आता भारतातर्फे जी घेतली जाते, मी तुम्हाला इथे आयएमओ नाव पण लिहिलंय बघा इथे. ती आहे ती काय सांगा, ही स्टँडर्ड एक्झाम आहे. त्याच्या जवळजवळ 5 फेरी नंतर मुलं काय केले जातात. जरा म्यूट व्हा, कोण बोल, जरा प्लीज 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 म्यूट व्हा ना, कोण आहे ते, जरा म्यूट व्हा ना प्लीज. 2 मिनिट ना. ओके, तर जनरली काय होते सांगा, की अशा परीक्षा दिल्यानंतर समजा तुम्ही कॅम्पला 35 मुलं निवडले जातात. ओके, या परीक्षा बऱ्यापैकी लोकांना माहीत पण नाहीये. असं नाही म्हणत मी की नुसत्या ग्रामीण भागातच माहीत नाहीये, तर शहरामध्ये सुद्धा माहीत नाही. आणि आमच्यामुळे कितीतरी लोकांना काय झालं सांगा, या परीक्षा माहीत झालेल्या आहेत. स्टँडर्ड ज्या काय परीक्षा आहेत ना, त्या आपल्याला मुलांना माहीत आहे. 5व्या लेवलपर्यंत म्हणजे कॅम्प पर्यंत तुम्ही गेला ना, 35 मुलं निवडली जातात. तिथे जर तुमची निवड झाली तर तुम्हाला जेईई न देता सुद्धा आयआयटी मध्ये काय मिळू शकते, ऍडमिशन मिळू शकते. किंवा इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ही भारतातली नंबर 1 मॅथ्सच्या बाबतीत गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे. ती आयआयटीच्या सुद्धा अगोदरची आहे. ओके, तर त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकते सांगा, स्कॉलरशिपवर काय मिळते, ऍडमिशन मिळू शकते. त्याच्यासाठी तुमची त्यांची इंटरेस्ट द्यायची गरज नाही. तिथे तुम्हाला 5,000 रुपये स्टायपेंड मिळेल. आणि तिकडे जी मुलं जातात ती नोकरीच्या मागे लागतच नाही, नोकरी त्यांच्या मागे लागते. आणि ती जनरली काय होतात, तर ग्रॅज्युएशन संपलं की ते बाहेरच जातात, म्हणजे स्कॉलरशिपवरच जातात कुठे ना कुठे. एवढं त्यांना डिमांड आहे. पण आपल्याला माहित नाही, आपल्याला फक्त आयआयटी माहित आहे आणि नीट, जेई आणि नीट परीक्षा माहित आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय करतात, कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत ते आपल्याला माहित नाही. ओके, इवन जर यदा कदाचित तुमच्या मुलाने मुलीने काय केलं, भारताचं काय केलं, प्रतिनिधित्व केलं आणि एखादं सिल्वर, ब्रॉन्झ कुठलंही किंवा गोल्ड मेडल मिळालं, तर फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टॅट एक्झाम असते, एकदम इझी असते. त्या बेसिसवर तुम्हाला स्कॉलरशिपवर काय मिळू शकते सांगा, ऍडमिशन मिळू शकते. पण त्यांना काय देतं सांगा, फर्स्ट प्रिफरन्स दिला जातो. हे अशा प्रकारच्या ज्या एक्झाम आहेत ना, त्या मुलांना बसवायला हरकत नाही. ओके, दुसरी काय असते सांगा, युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड असते. म्हणजे आयोमो त्याची आयोक्योम वगैरे सगळी घेतली जाते. पण काही मुले जे असतात ना, 35 मध्ये ज्या सिलेक्ट झालेल्या असतात, त्यातल्या काही मुले आहेत ना, जरा प्लीज प्लीज जरा हे करा ना, म्यूट व्हा ना कोणते. तर 35 पैकी ज्या 5 मुले आहेत ना, त्या ग्रुपमध्ये असतील तर 35 मध्ये, तर त्या काय करतात सांगा, युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड मध्ये भाग घेतात. ओके, म्हणजे मुलींना सुद्धा वेगळा चान्स भेटतो. आयएमओ मध्ये पण सिलेक्ट होऊ शकतात, असं नाही की मुलांसाठीच आहे, नाही, दोघांसाठी. पण आता समजा सिलेक्ट झालेल्या पैकी जे राहिलेली मुलं आहेत, त्यांच्यापैकी मुली ज्या असतील ना, त्यांचं युरोपियन गर्ल्स, आणि याचा संपूर्ण खर्च काय केलं जातं गव्हर्नमेंट, आणि त्याची नॉमिनल फी असते. स्टार्टिंगला जी असते ना, 250 ते 300 रुपये एवढी काय असते सांगा, एक्झाम फी असते. त्याच्यानंतर कुठलीही फी भरावी लागत नाही. बाकी संपूर्ण कुठे तुम्हाला निवड झाली तर संपूर्ण खर्च गव्हर्नमेंट तर्फे केला जातो. ओके, आणि आमचं टार्गेट ते आहे. ओके, आणि आम्ही 4थीचं मुलांना का घेतो, कारण आम्हाला माहित असणार की आम्ही त्यांना काय शिकवायचं आहे, त्यांना कशा प्रकारे हे करायचं आहे, ते आम्हाला माहित असणार आहे. त्यामुळे जेव्हा 8वी मध्ये जेव्हा मुलं जाईल तेव्हा डेफिनेटली ती काय करू शकणार आहे, आयोक्यम सारखी त्यांना ऑलरेडी माहित असणार आहे अशा प्रकारच्या परीक्षा असतात. त्यामुळे ते काय असणार आहे, प्लस पॉईंट. ओके, बोला आता. सर नमस्कार सर. हा बोला, नमस्कार. तर आपली ही जी युरेका इन्स्टिट्यूट आहे ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे का सर? नाही नाही, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट नाही, आमचं प्रायव्हेट. काय सांगा, जनरली लक्षात घ्या, आमचं एक प्रायव्हेट क्लब म्हणजे संस्था आहे. आम्ही संस्था, मी ग्रामीण भागातला आहे, माझं शिक्षण बीई झालेलं आहे, पण
त्याच्यानंतर मी असं केलं की आपल्याला ग्रामीण भागामध्ये काही सुविधा मिळत नाहीये, शहरातल्या लोकांना मिळत आहे. त्यामुळे पहिला आमचा उद्देश होता की ग्रामीण भागामध्ये काय करायचं, मुलांना ट्रेनिंग द्यायचं. पण आमच्या संपर्कात जेव्हा शहरातली मुलं यायला लागली, पालक यायला लागली, तेव्हा ते पण सांगायला लागले की आम्हाला अशा प्रकारचं काय असतं ते माहीतच नाहीये. मला आनंद वाटतो की गेल्या वर्षी इस्रोमध्ये जे 15 विद्यार्थी गेलेत महाराष्ट्रातनं, त्याच्यातले 12 विद्यार्थी आमचे होते आणि एक गडचिरोलीची विद्यार्थिनी जी आदिवासी भागातली ती आमच्यामुळे तिथे पोहोचली. आज सुद्धा या क्षणाला IIT खरगपूरमध्ये 50 विद्यार्थी मॅथ्ससाठी निवडले गेलेले आहेत, म्हणजे कॅम्पसाठी. 45 दिवसाचं कॅम्प आहे, त्याच्यामध्ये 9 विद्यार्थी आमचे आहेत. कारण अशा प्रकारच्या ज्या काय असतात ना, माहीतच नाहीये. ग्रामीण भाग सोडूनच द्या, शहरातल्या पालकांना पण माहित नाहीये. किंवा अशा प्रकारच्या ऑलिम्पियाड आहे, ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड आहे, फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, मॅथ किंवा केमिस्ट्री ऑलिम्पियाड आहे, ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड आहे, IOI नावाची ऑलिम्पियाड आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स. तुम्ही लेक्चर झाल्यावर एक काय करा माहिती आहे, मालविका जोशी म्हणून टाका, मालविका जोशी IOI घाला किंवा MIT म्हणून घाला, जिने 10वी आणि 12वीची परीक्षा दिली नव्हती, जिने भारताचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलं कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये. कारण तिच्या आईला वाटलेलं की बाबा याच्यामध्ये काय सांगा कॉम्प्युटरचं आहे. तिने शाळा पण जॉईन केली नव्हती, 7वी पासून शाळाच सोडली. आणि ती काय केली सांगा, भारताचं 3 वेळा प्रतिनिधित्व केल्यामुळे तिला काय मिळालं सांगा, MIT USA मध्ये डायरेक्टली ऍडमिशन मिळाली. ती ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप वर. कारण जेव्हा आपण MIT चा विचार करतो, जगातली नंबर 1, तिथे करोडो रुपये काय असते सांगा त्यांचा खर्च असतो, पण संपूर्ण स्कॉलरशिपवर तिला शिक्षण मिळालं. ओके, भारतामध्ये तिला कुठेही काय मिळत नव्हतं, ऍडमिशन मिळत नव्हतं का, आणि तिने ट्राय पण केलं नव्हतं. फक्त भारतातले चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट जे आहे त्याने सांगितलेलं तू आमच्याकडे, मी तुम्हाला काय देतो, स्पेशल प्रोव्हिजन खाली ऍडमिशन देतो. हा काय सांगा ऑलिम्पियाडचा खरा फायदा आहे. पण कोणाला माहितच नाही ऑलिम्पियाड म्हणजे काय ते माहितच नाही. ओके, इव्हन चांगल्या चांगल्या परीक्षा आहे ना, तर कुठल्याच कोणाला माहित नाही. ओके, त्यामुळे आमची आणि जनरली काय असतं सांगा, गव्हर्नमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बंधन असतात. मी समजा मला एखादा निर्णय घ्यायचा आहे तर ऑन दी स्पॉट मी घेऊ शकतो. गव्हर्नमेंटमध्ये तसं नसतं. गव्हर्नमेंटमध्ये सगळ्या हायर ऑथॉरिटीला सगळं काय करा विचारा, नंतर त्यांची मिटिंग होणार, काही काय होतं. आणि आमचा उद्देश काय आहे सांगा, आम्ही एक्झाम ओरिएंटेड नाहीये. एक्झामला लक्ष करून आपण शिकायचं नाही, तर आपण काय करायचं, लढाईला जाताना कसं जायचंय सांगा, समोरचा काय अस्त्र त्याच्याकडे आहे ते मला माहित नाहीये, पण माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे आणि कुठलंही अस्त्र केलं तर मी त्याचा काय मुकाबला करणार आहे. अशा प्रकारे, कारण आपण काय बघतोय की असे पण मी पालक काय बघितले सांगा, एक एक्झाम असेल तर एक क्लास लावायचा मॅथ्ससाठी, दुसऱ्या एक्झामसाठी दुसरा लावायचा. त्यामुळे काय होतं सांगा, मुलं काय होतात, कन्फ्युज होतात. 2-2 शिक्षकांकडनं तुम्ही हे करताना तेव्हा काय होतं सांगा, कन्फ्युज होतात मुलं. 2-2 3-3 परीक्षेला बसवू नका मुलांना. कारण अशी पण मी बघितलंय की पहिली दुसरीतल्या सुद्धा काय बसवत आहेत सांगा, एक्झामला कुठल्या कुठल्या नॅशनल इंटरनॅशनल बसवत आहेत. नका बसवू तुम्ही. 3 वर्ष हे पहिली दुसरी तिसरी पर्यंत मुलांना काय करू दे, आनंद घेऊ दे, मजा करू दे, खेळू दे. ओके, काही होत नाहीये. तुम्हाला वाटत असेल ना मुलं मागं राहणार, नाही राहत मागं. ओके, आता जर बघितलं तर तुम्ही शहरामध्ये बघितलं तर LKG आणि KGचं सुद्धा एवढं प्रस्त लागलेलं आहे की तिथे सुद्धा एक्झाम मुलांना घेतल्या. आणि मुलं एक्झाम उद्या असेल, KGची परीक्षा असेल तर पालकांना टेन्शन असतं. हे मी अनुभवलेलं आहे खूप जणांच्या पालकांबरोबर. ओके, तर मुलांना खेळायला द्या, तिसरीपर्यंत मुलांना खेळू दे, मजा करू दे. ओके, चालेल सर. ओके, थँक्यू. बोला, काय जे काय क्वेश्चन असेल ते विचारा तुमचे. हॅलो, चला फास्ट फास्ट. इव्हन आम्ही काय करतोय माहितीये, AI ट्रेनिंग घेतोय. पण AI म्हणजे काय करतोय सांगा, की मुलांना जेवढं जमेल तेवढं देतोय. असं नाही की बाबा पूर्ण बाबा इंजिनिअरिंगला शिकवतं तर तेच AI शिकवायचं नाही. तर त्यांना आपण ब्लॉक कोडिंग मध्ये येतो. बहुतेक जर तुम्ही माझ्या ग्रुपवर कुठल्या असेल ना, तर बऱ्यापैकी मी आज एका 6वीतल्या मुलाने मला, तो 6वीतला मुलगा म्हणजे आमच्याकडे जास्त लेक्चर त्याचे नाही झालेत, पण त्याने एक बऱ्यापैकी प्रोग्राम काय केलेला आहे सांगा, बनवलेला आहे AI मध्ये. ते मुलं काय हुशार नाही अशातला भाग नाहीये, हुशार आहेत मुलांना, पण काय द्यायचं ते महत्वाचं असतं. आता आपण म्हणतो की मुलं गेम खेळतात मोबाईलवर, मग गेम खेळण्यापेक्षा त्यांना एखादं असं करून द्या की गेम त्यांना बनवू दे, त्याला इंटरेस्ट निर्माण होईल आणि तो गेम खेळायचं विसरून जाईल तो. त्यामुळे अशा प्रकारचा आता आपण सुद्धा बघतो, आपण मोबाईलवर असतो आणि मुलाला सांगतो मोबाईल वापरू नका, कसं शक्य आहे ते. त्याच्यापेक्षा मुलाला काय जे आवडतं ना ते करायचा प्रयत्न द्या, जे करायचा प्रयत्न करा, त्याला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न. ओके.
नंतर वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स असतात बघा. आपलं मी तुम्हाला एक IIT गुवाहाटीमध्ये सध्या एक चालू आहे 45 दिवसाचा कॅम्प, प्रिझम इंडिया म्हणून. गेल्या वर्षी काय होतं सांगा, IISc हे भारतातलं एक नंबरची इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी आहे, बँगलोर. ओके. तिथे प्रॉमिस इंडिया नावाचं भारतातले 50 विद्यार्थी निवडले. त्याच्यामध्ये सुद्धा आमचे 2 विद्यार्थी काय झालेले आहे, सिलेक्ट. म्हणजे अशा प्रकारच्या जे काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत ना, त्या बहुतेक जणांना माहीतच नसतात. त्या माहीत असणं गरजेचं. त्याच्यामध्ये भाग घेणं ही पुढची गोष्ट झालं, पण माहीतच नसेल तर आपण काय करू शकत नाही, त्याच्यामध्ये हे करू शकत नाही. ओके. हॅलो सर. हा बोला. आता हे जे तुम्ही सांगताय ना, पण हम्म. हे कोणत्या स्टेजला होतंय? म्हणजे हे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे आहेत, हे कधी जनरली घेतले जातात? म्हणजे आता माझा मुलगा 4थीला आहे. चौथीसाठी आपण काय करतो, चौथीच्या मुलांसाठी चौथीसाठी आपण सध्या स्कॉलरशिप वगैरे असते ना, त्या परीक्षेसाठी हे करणार. हां. ओके. पण परत एकदा लक्षात घ्या, स्कॉलरशिप म्हणजे आपण स्कॉलरशिपला धरून चालणार नाहीये. ओके. हं, 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 स्कॉलरशिपचा अभ्यास त्याच्यामध्ये होणारच आहे, पण हं. परीक्षा टार्गेट न करता आपण मुलांचे कन्सेप्ट फ्युचरसाठी जे लागणार ना, ते आपण देणार आहोत मुलांना. ओके. म्हणजे आणि ज्या एक्झॅक्टली तुम्ही काय तयारी करून घेणार? जनरली बघा, एक आपण मॅथ्सची तयारी करतो. जनरली काय होते सांगा बघा, हं. तुम्ही स्टार्टिंगला होता का माझ्या लेक्चरला इथे? आता का आता उशिरा जॉईन झाला हो. तुम्ही? नाही, नाही, नाही. आधीपासून आहे. आधी आहे. मग इथे बघा, हां. मी असा तुम्ही अनुभव घेतला असेल की एखादा विद्यार्थी 10वी मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवतो. हं, ओके. आणि पुढे हं, जाऊन जर तुम्ही बघितलं, जेई सारखी एक्झाम घ्या किंवा आणि कुठली मॅथ्सची एक्झाम घ्या, त्याला 30 पण मार्क्स पडत नाहीये. हं. असं का होतं सांगा? कारण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होत नाही त्यांचं. नाही, कारण त्यांचं काय घेतलंय सांगा, त्यांची मानसिकता आपण अशा तयार केलेली आहे की 100 पैकी 100 मार्क्स मिळाले ना म्हणजे तू मास्टर आहे मॅथ्समध्ये, तुला आणि काही करायची हं, गरज नाहीये. पण या विद्यार्थ्यांनी कुठले क्वेश्चन सोडवले सांगा, पुस्तकामध्ये जे आहे ते सोडवलंय. तो क्वेश्चन असा आल्यावर त्याचा आन्सर काय द्यायचं हे त्याला माहित आहे. हं. ओके. तो असा फिरवून प्रयत्न करत नाही. क्वेशन्स विचार. हा, असा हं, प्रयत्न करत नाही की बाबा आपण न बघितलेले प्रश्न सोडूया. जे काय आपण शिकलोय ना, त्या कॉन्सेप्टवर आपल्याला वेगळे क्वेश्चन सोडवता येतात का? नाही येत आहे. आणि तशी मानसिकता त्यांची तयारी झाल्यामुळे काय होते सांगा, ते करायला पण जात नाही. आपल्याला बाबा मार्क्स मिळाले ना इनफ, म्हणजे आपलं काय मॅथ्स परफेक्ट आहे. मग जेव्हा ते हं, पुढे हं, जातात ना, तेव्हा आपण एकदम त्यांचा ग्राफ काय तो सांगा खाली येतो. ही मुलं हं, हुशार नाही अशातला भाग नाहीये. हं. ओके. पण आणि हां. हे मी मगाशी पण हे पण सांगितलं, ही जी परीक्षा आहे ती सगळ्यांसाठी आहे. फक्त मॅथ्समध्ये जे टॉपर हो. असतात त्यांच्यासाठी नसते. त्याच्यामध्ये असे पण काही विद्यार्थी असतात 35 मार्क 20 मार्क पडणारे पण असतात. म्हणजे पेपर काढलेला असतो तो ते कन्सिडर करून काढलेला असतो. हं, ओके. हं, हं. त्यामुळे काय होते सांगा, किती 100 मगाशी हे पण मी सांगितलं, जर चांगला विद्यार्थी असेल तर 3 मंथ्स त्याला इनफ आहे. 10वीचा चांगला मार्क्स करून 100 पैकी 100 मार्क मिळवायला इनफ आहे. ओके. हां, हां. पण मग आता तुमची हे 8 ते 9 असणार आहे म्हणताय क्लासेस आठवड्यातून 2दा. दोनदा बरोबर. ते मॅथ्स आणि इंटेलिजन्स होय हं. ना? मग ह्याचे फी वगैरे किती आहे? फी आपली आहे ती 5,500 आहे. वार्षिक फी आहे. हं, त्याच्यामध्ये दोन्ही आपण काय करतोय कव्हर करतोय. मी हं. सांगितल्याप्रमाणे 6 किंवा जर आपल्याला इंटेलिजन्ससाठी लागले जास्त तर आपण इथे 5 पण करणार आहे. 8 महिन्यातनं काय होणार 5 होणार, त्याचे 3 होणार किंवा 6 आणि 2 अशा प्रकारे आपले हां, काय हां. होणार समजा हं, क्लासेस होणार. हं. कारण क्लासेस त्यांना होणार. जास्त जास्त काय त्यांना हे करायची गरज नाही, कारण त्यांचा सिलेबस सुद्धा मोठा असा काय नसतो. ओके. आणि आपल्याला हं. ह्याच्यावर आपण काय देतोय सांगा, वेगळ्या प्रकारचे त्यांना क्वेश्चन पण मिळणार आहे. जेणेकरून त्यांच्या अच्छा. हातात प्रकारे मानसिकता तयार होईल की बाबा पुस्तकातलेच नाही मला सोडवायचे, तर आपल्याला वेगळे आपण जे शिकलो त्याच्यावर आधारित वेगळे क्वेश्चन आपल्याला सोडवता यायला पाहिजे. हं, हं. सर आता आणि साधारण ही इंग्लिश परीक्षा सॉरी इंग तुम्ही बोला. हां. इंग्लिशची तयारी तुम्ही घेताय का करून? नाही नाही नाही, कारण इंग्लिशला साधारण मला वाटतं 25 मार्क्स असतात बघा. हां, ओके. आणि हां. ते शाळेमध्ये जे शिकवतात तेवढं काही इनफ आहे. इंग्लिश आणि मराठी पण असतं त्याच्यामध्ये. ओके. होय. इंग्लिश, मराठी, इंटेलिजन्स आणि मॅथ्स तर ते स्कूल आपण आणि ह्या एक्झाम होतात कधी कधी कंडक्ट? होतात? हे जनरली काय होते सांगा, यंदापासूनच त्यांनी 4थीसाठी चालू केलं. हो, गेल्या वर्षी हो. 5वीसाठी होते. यंदा होय. 5वीसाठी त्यांनी हे केलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे आणि 4थीसाठी घेत हं. आहे. आधी काही हां. तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा पण तुम्हाला आठवत असेल, आम्ही 4थीसाठी 4थी परीक्षा आणि होती. 7वीलाच 4थी दिलेत. हो. ओके. मग त्यांनी तसं केलंय. त्यामुळे आता यंदापासून माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं टाइम टेबल काय असणार सांगा, फेब्रुवारीमध्येच असणार. यंदा त्यांनी मे मध्ये काहीतरी घेतलेली, कारण
उशिरा डिक्लेअर केलेलं. ओके, हम्म. त्यामुळे मग ते आता बहुतेक फेब्रुवारी मध्ये घेतलं तर कसं होतंय, स्कूलचा सिलेबस तेव्हा संपलेला नसतोय. नाही, आपला संपलेला असतो ना, आपला संपतो ना. आपण क्लासमध्ये हम्म. काय करतोय, आपलं टार्गेट काही डिसेंबर पर्यंत आपलं संपणार आहे. हम्म. ओके, डिसेंबर पर्यंत अच्छा. आपलं सिलेबस संपणार आहे आणि हा त्याच्यानंतर आपल्याला साधारण 1.5 महिने काय करायचं सांगा, क्वेश्चन पेपर सोडवणे किंवा टेस्ट देणे किंवा रिव्हिजन हा करणे याच्यासाठी मिळतोय. हा हा ओके, चालेल चालेल. ओके, थँक्यू. बोला. आणि जनरली जेव्हा आपण 5वीला जातो ना, ह्या पण परीक्षा कुणाला माहीत नसतात. काय असते सांगा, एक पहिली जी असते ती संबोध नावाची परीक्षा असते. ओके, हा कोणातर्फे घेतला जातं तर महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे घेतले जातात. ही पण बऱ्यापैकी काय असते सांगा, चांगली असते, पण कुणाला माहीतच नसतं. आणि माहीत असलं तरी काय करतात मुलं, हे भरतात, फॉर्म भरतात आणि त्याच्यासाठी कुठलंही मार्गदर्शन न घेता ते बसतात. त्यामुळे त्यांचा तेवढा परफॉर्मन्स येत नाहीये. कारण ही परीक्षा जशी स्कॉलरशिप असते त्याच्यापेक्षा थोडीशी काय असते सांगा, वरच्या लेवलची आपण म्हणूया. ही जर पास केल्यानंतर तुम्ही काय होतं सांगा, प्रावीण्य आहे, प्रज्ञा नावाच्या परीक्षा असतात. याच्या व्यतिरिक्त काय असतं तर ऑल इंडिया टीचर्स असोसिएशन तर्फे NMTC नावाची परीक्षा घेतली आहे. ती 4थीला वगैरे नसते, 5वी पासून या चालू होता. किंवा मी मगाशी तुम्हाला इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हटलं ना, त्यांची पण एक काय सांगा, MTRP नावाची एक परीक्षा असते. ही पण काय असते सांगा, वेगळं, म्हणजे मुलांनी विचार करायला पाहिजे. आणि या परीक्षा दिल्यामुळे काय होते सांगा, की जेई लेवलला कशा प्रकारे क्वेश्चन येतात त्याची आयडिया थोडी मुलांना या लेवलला यायला सुरुवात होते, की आपल्याला काय करायचं नाही, फक्त पुस्तक करून नाही भागणार आहे. आपल्याला जर काय करायचंय, चांगलं काहीतरी म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जर चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, वेगळं, याच्यापेक्षा वेगळं काय करावं लागेल, प्रश्न सोडवावे लागतील. ओके, हॅलो, हा बोला. नमस्कार सर. हा नमस्कार. तुम्ही जेव्हा शिकवणार, ऑनलाईन क्लासेस घेणार, तेव्हा मुलांना मराठीतून कन्सेप्ट क्लिअर करणार का इंग्लिशमधून? मराठी इंग्लिश दोन्ही वापरतो आपण, पण जास्त करून आपली मॅक्झिमम जे आहेत ते आपली मातृभाषा बहुतेक जणांची मराठी असते. ओके, हो हो. इंग्लिशमध्ये आपण तिथे शब्द वापरतो थोडे. आणि जनरली एक हं. लक्षात घ्या, चायनामध्ये चायनीजमध्ये शिकवलं जातं तेव्हा ते काय होतात, जपानमध्ये जपानमध्ये. फक्त आपल्याकडे काय सांगा, मोठं इंग्लिशचं फॅड आलेलं आहे. आपले कन्सेप्ट जे आपल्या लँग्वेजमध्ये, आता तामिळमध्ये जर तुम्ही बघितला ना, तर तामिळ त्याने वापरायला सुरू केलेलं आहे बऱ्यापैकी. ओके, त्यामुळे भाषेचा आणि मॅथ्सचा आणि भाषेचा काही संबंध येत नाही. ओके, हा. मेन आपला उद्देश काय असायला पाहिजे, आपले कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. हो, बरोबर आहे. हं. सर, आणि काय झालं माहिती, मी तुमचा सुरुवातीपासून क्लास जॉईन केलेला आहे, पण ओके, तुमचा आवाज खूपच व्हॉल्यूम खूप लो येतोय. आता मे बी पण लो येतो. आमच्याकडे नेट इश्यू वगैरे काही असेल. तर मला फक्त फी स्ट्रक्चर परत एकदा सांगता का? सगळ्यांनाच माझा आवाज कमी येतोय का? हा हा सर, मी ना 2-3 मोबाईलवरनं जॉईन करून पाहिलं, नाही वेगवेगळ्या नाही, याच्यावर बाकीच्यांना विचारतो मी. सगळ्यांनाच आवाज कमी येतोय. बाकीच्यांना पण हळू येतोय माझा आवाज. हॅलो, हो नाही सर, येतोय बरोबर. येतोय. ओके, तर फीज जी आपली आहे ना ती 5500 आहे. ही वार्षिक फी आहे. ओके. फेब्रुवारी मार्च म्हणजे जोपर्यंत आपली परीक्षा संपत नाही तोपर्यंत बर. असणार आहे. असं नाही की बाबा फेब्रुवारीला परीक्षा संपली, शाळेच्या परीक्षा आहेत, तरी पण तुमचं काय असणार आहे तिथे चालू असणार. ओके, हो. म्हणजे 4थीतनं 5वीत जाईपर्यंत आपण त्यांना काय देणार आहे, सपोर्ट असणारच असणार. पुढे 5वीत पण तुम्हाला जर आवडलं तर पुढे पण तुम्ही आमच्याबरोबर राहू शकता. ओके, सर, आणि शनिवार आणि रविवारी क्लास ठेवला तर खूप बेनिफिशियल राहील, कारण बाकीचे पण क्लासेस असतात ना, सोमवार ते शुक्रवार. ओके, आपण विचार करूया. कारण सध्या बघतो मी कसं होतं ते. कारण आमचे जे क्लासेस मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, जसं मॅथ्स आपलं चालू आहे ना, हम्म. ओके, तसं आमचं प्रोग्रामिंगचे पण चालू असतात, पायथॉन प्रोग्रामिंग वगैरे, रोबोटिक्सचे बर पण चालू. ओके, बर. असे वेगवेगळे क्लासेस आमचे काय चालू आहे, कसं ऍडजस्ट होतं आपण बघूया. ओके, चालेल. आणि जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तुमच्या क्लासला, तर काय प्रोसिजर असेल तुमची? प्रोसिजर म्हणजे तुम्ही पेमेंट करा, मला जीपे करा बर आणि त्याचं स्क्रीनशॉट पाठवा आणि मुलाचं नाव पाठवा. बर ओके, बर. चालेल म्हणजे आपण चालेल. एक नवीन ग्रुप बनवतोय. आता बर जर हा जो ग्रुप आहे तो सर्वांसाठी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये माहित नाही किती जण जॉईन होणार. जे जॉईन होतात त्यांना आपण काय करणार आहोत, एक वेगळा ग्रुप आपण बनवतोय आणि बर. त्याच्यामध्ये सगळे आपण हे करणार. ओके, आणि मग क्लास कधीपासून चालू करणार तुम्ही? मोस्टली मी नेक्स्ट वीक मध्ये म्हणतोय. ओके, म्हणजे बर आता येणाऱ्या वीकमध्ये म्हणतोय, बघूया कसं. 1-2 दिवसात तुम्हाला ग्रुपवर पाठवेल सगळं. ओके,
ओके 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 चालेल. आणि टायमिंग संध्याकाळी असेल का सकाळी असेल? संध्याकाळी, सकाळी नाही, संध्याकाळी. सगळे क्लासेस आपले असतात ना ते साधारण 6:30 नंतर चालू होतात. कारण 6:30 पर्यंत मुलं घरी पोहोचलेली असतात. हो हो ओके. हो. पण जनरली माझा जो टाइम साधारण मी चौथी आणि चौथीसाठी ठेवलाय तो बहुतेक 8 ते 9च्या दरम्यान होईल. ओके. ओके. ठीक आहे ठीक आहे. कारण काय आहे, मुलांचे बाकीचे पण क्लासेस असतात ना ऍक्टिव्हिटीचे वगैरे, आणि ते रात्रीच असतात, म्हणजे हार्मोनियमचे, तबल्याचे वगैरे ओके. उशिरापर्यंत एक एक चालतात. फक्त मी एक लक्षात घ्या बघा. ओके. तर मुलांना चौथीत असताना मुलांना ना जास्त म्हणजे द्या तुम्ही ऍक्टिव्हिटीसाठी क्लासेस द्या, पण प्रत्येक बाजूच्याने जॉईन केला म्हणून तुम्ही जॉईन करू नका. लक्षात आहे ना. मुलाची थोडीशी आवड लक्षात घ्या. की मी अशी पण पालक बघितले ना, म्हणजे अशी मुलं बघितली ती काय होतं, सकाळी शाळा लवकर असते, उठतात, नंतर 2 वाजता आली घरी, 3 वाजता कुठल्या तरी क्लासाला गेली, परत तिथून आली की आणि एका क्लासाला गेली. ओके. नंतर घरी आली, नंतर त्यांना होमवर्क वगैरे असतो. मुलाचं बालपण त्याच्यामुळे हरवून जातं. त्यामुळे ऍक्टिव्हिटीसाठी लावा, याच्याबद्दल नाही, पण एकदम 2-3 मुलं. आता बघा, यंदा कुठला तरी एक लावलाय समजा, तर 2-3 असे एकदम देऊ नका मुलांना, मी तर म्हणेन. ओके. कारण त्यांच्याकडे आहे, काय सांगा, वेळ आहे. ओके. त्यामुळे त्यांचं थोडंसं जे बालपण आहे ते त्यांना एन्जॉय करू दे. कारण मी खूप कडे बघतोय की काय होते सांगा, मुलं संध्याकाळी येतात आणि नंतर झोपून देतात. त्याची बालपणात जी काही मजा करायला पाहिजे ती त्यांना मिळत नाही. बालपण त्यांचं हरवू नका तुम्ही. ओके. कॉम्पिटिशन, कारण दुसरं करतो म्हणून आपण नाही करायचंय, त्यांना मजा करू द्या थोडी. ओके. ओके ओके चालेल. ओके, थँक्यू सर, थँक्यू. बोला. चला विचारत चला की काय काय विचारणार आहे. हॅलो. हॅलो सर. हा बोला. हा सर, मी जरा उशिरा जॉईन झालो होतो, तर म्हटलं ते एआयच्या क्लास विषयी थोडस माहिती. एआयचं आपण दुसरं घेऊया. इथे आपण काय करतोय सांगा, चौथीसाठी हे करतोय. ओके. एआयचं मी असं. मला तुम्ही हाय करा, त्याच्यामध्ये मग एक ग्रुप बनवला, तिथे एक आपण वेगळी मीटिंग घेतोय. ओके. हो बरोबर. त्याच्यामध्ये हो मी हो. एक्सप्लेन करेन. हा जो आहे Yes. तुम्हाला चौथीसाठी जे काय क्वेश्चन असायचे ते इथे विचारा. हा बरोबर, चालेल चालेल चालेल. ओके. बोला. आमच्याकडे बघा, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जी मुलं जॉईन होतात ना, चौथी पाचवी पासून जनरली जॉईन होतात बऱ्यापैकी, म्हणजे प्रोग्रामिंग, एआय वगैरे. मला एक आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षात आमची एकमेव टीम आहे. जसं आपलं हे आपल्या इस्रो आहे ना, तसं जपानमध्ये काय असतं सांगा, जास्त असतं. ओके. जसं आपलं इस्रो आहे, नासा वगैरे युएसएस आहे तसं. आणि जपानमधल्या जास्त आणि नासामध्ये काय असतं सांगा, एक कॉम्पिटिशन असतं, ज्याला आपण किबो रोबोटिक प्रोग्रामिंग म्हणतो, किबो आरपीसी म्हणतो. ओके. तर याच्यामध्ये काय केलं असतं, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जो रोबोट असतो तो काय करायचा असतो, कंट्रोल करायचा असतो. ओके. त्याच्यासाठी एक ऍप बनवायचं असतं, आणि ते ऍप बनवायचं असतं ते जावामध्ये बनवायचं असतं. आणि जावा वगैरे जर तुमचे कोण टेक्निकल म्हणजे आयटी फील्डमध्ये वगैरे असेल तर माहित असेल की जावा ही इंजिनिअरिंग पेपर त्यांना पण कठीण वाटते. पण गेली 2 वर्ष भारतातनं आमची एकमेव टीम आहे की भारताचं काय करतो आपण, प्रतिनिधित्व करतो. आणि गेल्या वर्षी तर आमचा 54 देशामध्ये काय आला सांगा, 6वा नंबर आला. ओके. पहिली जो 2 नंबर येतात त्यांना जपानमध्ये जायला चान्स मिळतो. हे ऑनलाईन असतं सगळं, ऍप वगैरे बनवायचं. पण ही जी मुलं आहेत ना ती आमच्याकडे 5वी 6वी पासून आहेत. आता ती मोठी झाली, थोडी 10वी 11वी 12वीला झालेली आहे. ओके. पण त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. कशाबद्दल, या याच्यामध्ये. तसं मॅथ्समध्ये आपल्याला जर इंटरेस्ट निर्माण झाला ना, तर मॅथ्समध्ये सुद्धा अशी जागतिक लेवलची खूप कॉम्पिटिशन असतात. त्याच्यामध्ये सुद्धा मुलं काय करू शकतात, चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात. ओके. त्यामुळे मुलांना मेन म्हणजे काय, आपण 4थी 5वी 6वीत असताना आपल्याला त्याची आवड लक्षात यायला पाहिजे. ओके. आणि जर त्याला आवडत नसेल तर देण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण काय बघतोय की शेजाऱ्याच्या मुलाने इथे घातलं ना, आपण पण तिथेच घालायला पाहिजे. अरे पण त्याचा वेगळा आहे इंटरेस्ट, ह्याचा वेगळा आहे, हे आपण लक्षात घेत नाहीये. ओके. आणि दुसरी गोष्ट, आता मी परत मगाशी पण सांगितलं बघा, कॉम्पिटिशनचं काय आलेलं आहे, पीक आलेलं आहे. ओके. केवळ पेपरामध्ये नाव यायला पाहिजे, लोकल पेपरामध्ये, त्याच्यासाठी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ नका. ओके. आपण बघतोय की माझा, असं पण सांगतो मी तुम्हाला, अनेक सांगतो, आता वेळ आहे आपल्याकडे. तर काही त्या दिवस तर एक पालक काय सांगायला लागली, आमचा शेजाऱ्याचा मुलगा आहे ना,
तो सिंगापूरला चाललाय रोबोटिक कॅम्प कॉम्पिटिशनसाठी. ओके, तर या कॉम्पिटिशनचं काय बघा, एक तुम्हाला एक क्लिअर सांगतो. हे जे असतात ना मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांचे स्वतःची किट्स असतात. ती खपवण्यासाठी ते काय करतात सांगा, कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करत असतात. ओके, तुमच्याकडनं त्या किटचे पण पैसे घेतले आता आणि काय केलं आता, एक नॅशनल लेवल किंवा पहिल्यांदा स्टेट लेवलवर केले जाते, नॅशनल लेवलला दिल्लीला वगैरे केलं जातं आणि नंतर बाहेरच्या देशात अशा ठिकाणी ते ठेवतात, थायलंड सिंगापूरला वगैरे काय करतात, कॉम्पिटिशन ठेवतात. ओके, आणि ते काय मोठं कॉम्पिटिशन असतं असं काय नाही, म्हणजे असतं बऱ्यापैकी असतं. पण जनरली काय होते सांगा, आपण जेव्हा सिंगापूर किंवा थायलंडचा विचार करतो तेव्हा साधारण आपल्याला 1-1.5 लाख रुपये खर्च येतो. तो कोण करतो? पालकालाच करावा लागतो. हे जर ठीक आहे, त्यांनी जर आपल्याला घेऊन जात असेल तर ठीक आहे ना. मग आपणच खर्च म्हणजे आपणच काय करायचं, खर्च करायचा आणि आपणच त्या कॉम्पिटिशनचं हे घ्यायची, मजा घ्यायची. त्याला काय अर्थ नाहीये. त्यामुळे अशी कॉम्पिटिशन खूप आलेली आहे. मी तर म्हणेन तुम्ही स्टँडर्ड काय करा, IIT मुंबईची कॉम्पिटिशन आहे त्याला बसवा. IIT काय सांगा मद्रासची आहे, IIT कानपूरची आहे. आमची कितीतरी मुलं, काल सुद्धा एक मी आमच्या जर ग्रुपमध्ये कुठल्या तुम्ही असाल तर आपला एक काय मुलगा, डोंबलीचा मुलगा फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि तो 3-4 वर्षापासून सतत काय करतोय सांगा, अशा प्रकारच्या आणि त्या स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड काय असतं सांगा, कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये भाग घ्या. नाहीतर अशा ह्या बाजारू खूप आलेल्या आहेत कॉम्पिटिशन, रोबोटिक्स म्हणा आणि काय म्हणा, मॅथ्सचे सुद्धा एवढे कॉम्पिटिशन आहेत. प्रत्येक जण मला खूप जण सांगत असतात, हे कॉम्पिटिशन मला घ्यायचं आहे, ते कॉम्पिटिशन. अरे कशाला घेता सगळ्यामध्ये, त्याच्यापेक्षा स्टँडर्ड जे आहेत ना त्याच्यामध्ये घ्या. ओके, चालेल, बोला. हॅलो, आपल्याकडे बघा एक दामोदर म्हणून जॉईन झालेला आहे, MSc मॅथ्सचा आहे तो. ओके, तो पण आपल्याला गायडन्ससाठी अवेलेबल असणार आहे. हे क्वेश्चन काढणं वगैरे सगळं तो हँडल करणार आहे. ओके, मध्ये तो तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअपवर असतात. जनरली काय असणार, आपला जो ग्रुप बनणार आहे तेव्हा तुम्ही त्याच्यावर केव्हाही तुमचं जी काही शंका असेल त्या पाठवू शकणार आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला ग्रुपवरच मिळेल. किंवा आपलं असं असतं की एखादी शंका जर तुम्ही पाठवली ग्रुपवर तर आम्ही काय जास्त अपेक्षा करतो की मुलांनी त्याचा आन्सर द्यावं आणि मुलांनी नाही दिलं तर मग आपण काय देत असतो, त्याचे आन्सर देत असतो. ओके, म्हणजे आपलं एक कसं व्यासपीठ मुलांना मिळतंय व्हॉट्सअपच्या माध्यमातलं, की तिथून तुम्ही चर्चा करा. तुम्हाला जो क्वेश्चन, वेगळे क्वेश्चन मिळाले तर त्याच्यावर काय करा, चर्चा करा. ओके, बोला आणि काय. हॅलो सर. हा बोला. हा सर, मी गोव्याहून बोलतो, संदीप हा बोला ना. वाघ. हा बोला. हा सर, आमची इथं ना गोव्यात प्रज्ञाशोध परीक्षा आहे चौथीला. चौथीला असते प्रज्ञाशोध. ओके. होय, गोव्यात. होय. तो ओके. याचा फायदा म्हणजे याचा गायडन्स सर मिळणार ना या क्लासमधून? मला तुम्ही सिलेबस पाठवा ना, नक्की मिळणार. चौथीचं आपण काय करतोय तर फक्त होय. महाराष्ट्रातूनच ना, ICSE कुठले जे जे बोर्ड आहेत ना त्याच्यातले सगळे आम्ही कव्हर करतो. त्यामुळे हा, डेफिनेटली तुम्ही काय वापरता, गोव्यामध्ये NCERT वापरला जातो, बरोबर आहे ना. बरोबर NCERTच आहे. हा, हो. त्यामुळे त्याच लेवलचं काय असणार सांगा, क्वेश्चन असणार. त्यामुळे इनडायरेक्टली त्याचं पण होऊन जाणार आहे. हा हा ओके. हा हा. कारण त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स वगैरे जास्त असतात त्याच्यामध्ये ओके. मॅथ्सच्या. हो. पेपरचा सर फोटो वगैरे मी पाठवतो. पाठवा, PDF पाठवा. जनरली PDF असेल तर पाठवा ते क्वेश्चन पेपरचा. ओके. हो सर, हो सर, हो ओके. सर. आणि बोला. हॅलो, बोला ना, संवाद आहे हा, मीच बोलायचं. तुमचे पण काहीतरी क्वेश्चन विचारा ना. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? काय विचारायचंय का जनरली? आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, मॅथ्स त्याला आवडतं ना, त्याला सगळे सब्जेक्ट बऱ्यापैकी आवडतात. हा अनुभव आहे. मॅथ्स आपल्याला फिजिक्समध्ये पण लागतं. त्यामुळे मॅथ्स पुढे जाऊन सांगतोय, तर फिजिक्समध्ये सुद्धा मॅथ्स लागतं. त्यामुळे मॅथ्स जर चांगलं असेल तर बाकीचे सब्जेक्ट आपल्याला काय होतात, बऱ्यापैकी आवडायला लागतात. ओके. ओके,
आणि काय विचारायचं नाहीये तर आपण त्यांचा पण क्वेश्चन घेऊया. आणि काय मॅथ्स सोडून आणि काय विचारायचं ते पण विचारू शकाल तुम्ही. मॅथ्सवर काय ह्याच्याबद्दल आणि काय विचारायचं असेल तर आणि काय क्वेश्चन असेल तर विचारू शकता. हॅलो हॅलो, काय थांबायचं आपण? तुम्ही माझ्या ग्रुपवर असाल तर तिथे माझा नंबर आहे 96041505. हाच माझा जीपे नंबर असेल. जर तुम्ही मुलाशी आधी चर्चा करा, ओके. आणि जर जॉईन होणार असेल तर आपली जी मी मगाशी फी सांगितली ती वन टाइम फी आहे. परत कुठलीही फी तुम्हाला भरायची गरज नाही आहे, ओके. आणि संपूर्ण आपण मॅथ्स आणि इंटेलिजन्स काय करतो त्याच्यामध्ये कव्हर करतो विथ क्वेश्चन, म्हणजे टेस्ट वगैरे सगळं आपण काय करतो कव्हर करतो, ओके. आणि कुणाला काय विचारायचं नसेल तर मी थांबणार आहे. हॅलो हां, दुसरे एक याच्याबद्दल सांगतो, मॅथ्स बद्दल झालं आता. तर एआय मध्ये कोणीतरी विचारलं ते आता टाइम आहे म्हणून सांगते बघा मी. एआय, ओके. एआयचे आपण काय करतो, तर जर तुमच्याकडे कॉम्प्युटर नसेल तर आम्ही काय करतो, तर 10 दिवसाचं एक ट्रेनिंग देतो, जेणेकरून तुम्ही काय तुम्हाला समजेल मुलाला त्याच्यामध्ये आवड आहे का. त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेजची गरज नाहीये, ओके. त्याच्या सहाय्याने वेगवेगळे प्रोग्राम कसे बनवायचे ते आपण काय करणार आहे, शिकवणार आहे, ओके. आणि याची जी फी आहे 10 दिवसाची ती आपण ठेवलेली आहे 999. कंटिन्युअस 10 दिवस असणार का नाहीये, आठवड्यातनं 2 दिवस, ओके. म्हणजे आपले 5 आठवडे चालेल, ओके. आणि नंतर त्याच्याशी रिलेटेड चांगल्या चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेऊ शकाल, ओके. कारण आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल की मुलामध्ये ती आवड आहे का. कारण मेन काय होते बघा, आता आपल्या बहुतेक ठिकाणी इंजिनियर बाहेर पडतायत, त्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे तेवढं नॉलेज नाहीये. कारण त्यांनी काय केलंय सांगा, एक्झामसाठी हे केलेलं आहे. त्यामुळे कंपन्या काय म्हणतात, आम्हाला चांगले कामगार पाहिजे, म्हणजे कामगार म्हणजे आपल्याला जॉबसाठी माणसं पाहिजे, पण हे आपल्याकडे तशी माणसं मिळत नाहीये. आणि आम्ही काय म्हणतो, नोकऱ्यात नाहीत म्हणतो. नोकऱ्या खूप आहेत, फक्त आपल्याला पाहिजे तसे काय मिळत नाही, ते असे ते म्हणतात, ओके. ही गॅप का निर्माण होते, कारण इथे पण काय केलं जातं, आपल्या ज्या कॉलेजमधला जो सिलेबस आहे इंजिनिअरिंग वगैरे म्हणतोय ना आपण, तिथे पण काय झालेलं आहे सांगा, आउटडेटेड झालेलं आहे. टेक्नॉलॉजी एवढी फास्ट बदलते की इंडस्ट्रीमध्ये काय पाहिजे ते हेल्थ कॉलेजमध्ये 15-20 वर्षापूर्वी जो काही सिलेबस आहे ना तो तसाच आहे. इवन IIT मध्ये सुद्धा सिलेबस काय होत नाहीये, जसा लेटेस्ट टेक्नॉलॉजी बद्दल मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाहीये. हे दुर्दैव आहे आपलं, ओके. आपण फक्त टॅगच्या नावावर चालतो, ओके. आज मी एक लेख पण पाठवलेला आहे, माहित नाही तुम्ही वाचला की नाही किती जणांनी. मी त्या 4थीच्या ग्रुपवर पण पाठवेन बघा. मला काय वाटतंय बघा, आता आपण काय करतो सांगा, IIT निवड करण्यासाठी जेईची परीक्षा घेतो. जेई मध्ये कुठले सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, हे सब्जेक्ट त्याच्यामध्ये असतात, ओके. आणि मला काय घ्यायचं समजा, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे, ओके. मला सांगा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा तिथे कुठे संबंध येतो, पण मुलाला आपण जबरदस्ती करायला लावतो. आता समजा एखादा मुलगा 5वी पासूनच प्रोग्रामिंग मध्ये आहे, ओके, आणि तो मास्टर आहे त्याच्यामध्ये, पण त्याचं नॉलेज आपण या जेई याच्या IIT मध्ये भाग घेण्यासाठी करत नाही. आपण कोणाला देतो प्रेफरन्स, इथे एअर 1 एअर 2 त्यांना देतो आपण प्रेफरन्स. हे मला वाटतं चुकीचं आहे, ओके. असं नाही की बाबा तो फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये मास्टर आहे, ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्याचं लॉजिक चांगलं असेल, तो प्रोग्रामिंग मध्ये यशस्वी होईल जर असं सांगता येत नाहीये, ओके. त्यामुळे CSE म्हणजे याच्यामध्ये असेल तर मुलांनी काय केलंय बाबा त्याचं ते पण लक्षात घ्यायला पाहिजे. दुर्दैव आहे, हे घेतलं जात नाहीये. फिजिक्स मधला प्रॉब्लेम दिले जातात, केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम ते सोडवले तर तुला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळणार, पण याचा आणि याचा काय संबंध आहे मला कुठेच समजत नाही. म्हणजे ही आपली सिस्टीम आहे, ओके. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, मुलाचं कन्सेप्ट क्लिअर करायचे, त्या कन्सेप्टवर आधारित काय करायचे, त्यांना कुठलाही जॉब वगैरे करता आला पाहिजे, त्याला प्रॅक्टिकली नॉलेज मिळालं पाहिजे. दुर्दैवाने ते मिळत नाही, ओके. आणि दुसरा जो कोर्स आपण काय करतोय तो 20 दिवसाचा आहे, पण त्याच्यासाठी कॉम्प्युटर आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये मुलांना आम्ही काय देतोय सांगा, ML मशीन लर्निंग म्हणजे काय ते पण शिकवणार, ओके. आणि आमच्याकडे मुलं आहेत ना, ती 5वी 6वीची पण एवढी छान करतायत, पालकांना वाटतं की त्यांना नाही जमणार, पण मुलं आजची खूप हुशार आहेत, ओके. त्यामुळे अशा भ्रमात राहू नका, त्यांना जमणार नाही असं नाहीये, त्यांना जे जमतं तेच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्ही अनुभव घेतलेला आहे. कारण कितीतरी मुलं आमच्या हातून बाहेर पडतायत आणि ते चांगल्या चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये काय करतायत, चांगला परफॉर्मन्स देत आहेत, हा अनुभव आहे. त्यामुळे फक्त याच्यासाठी 20 दिवसासाठी घेणार तर तुम्हाला काय लागणार सांगा, कॉम्प्युटर लागणारच लागणार विथ कॅमेरा.
तरच आपल्याला मशीन लर्निंग शिकणं सोपं आहे. आणि मशीन लर्निंग जर तुम्ही बघितलं ना, इंजिनिअरिंग मधनं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करून बाहेर पडताना त्यांना सुद्धा जमणार नाही. प्रॅक्टिकल थेरॉटिकली ते सांगू शकते, पण आपली छोटी छोटी मुलं त्याच्यामध्ये काय होत आहे, ट्रेन होत आहेत. सॅम्पल्स कशी घ्यायची, मशीन लर्निंग कसं करायचं, याचा कन्सेप्ट त्यांचे काय होतात, क्लिअर होतात. आणि होऊ दे, छोटे छोटे प्रोग्राम ते बनवत आहेत, ठीक आहे. मोठे बनवायला पाहिजे ही अपेक्षा नाहीये, पण छोटे छोटे बनवून ते कन्सेप्ट काय करतायत सांगा त्याच्यातले क्लिअर करतात. ओके, हा 20 दिवसाचा आहे आणि त्याची फी आपली 2499 आहे. जे मगाशी कोणी विचारलं त्यांचं. ओके, चालेल. आणि कोणाला काय विचारायचं बोला. सर तुमचे म्हणजे कधी क्लास घ्यायचा, कोणत्या वारी घ्यायचा, हे जर फिक्स झालं तर तुम्ही याच ग्रुपवर पाठवणार ना? हो, मॅथ ग्रुप बनवला ना, त्याच्यावरच पाठवणार. हा, म्हणजे मग ते तुम्हाला उद्या पाठवतो मी डिटेल. ओके, चालेल. कारण मग आम्हाला कोणत्या दिवशी शक्य आहे त्या दिवस बघून आम्ही फीस पे करू शकतो ना मग सर. पण तुमचे तुम्ही दिवस सांगा तिथे. ओके, आम्हाला आपण काय शनिवार करू? रविवार पॉसिबल आहे सर. ओके, आपण कारण बघूया. मुलांना मोबाईल लॅपटॉप लावून देता येतो ना, शनिवार रविवार वर्किंग नसतं ना. ओके, बघूया, आपण विचार करूया. हा, ओके, चालेल, ठीक आहे. ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? सर चॅट मध्ये 2 प्रश्न विचारले. काय ते आहेत क्वेश्चन? नाही बघ चॅट Start मध्ये. तर सुरुवात कोणत्या सेक्टर पासून करणार? तर स्कॉलरशिपचे संपूर्ण सब्जेक्ट मी नाही घेणार, सांगितलं मी. आणि आपण स्टार्टिंगला मॅथ्स मध्ये जनरली जॉमेट्री पहिल्यांदा घेतोय, भूमितीचं. ओके, मी हे नाही घेणार, फक्त मॅथ्स आणि इंटेलिजन्स घेणार. ओके, तर ते फक्त स्कॉलरशिप आहे का नाही का? जनरली लक्षात घ्या, स्कॉलरशिपचं जेव्हा आपण एक्झामचा विचार करतो ना, तेव्हा सगळंच कव्हर केलं जातं त्याच्यामध्ये. आणि मगाशी मी म्हटलं, आपण स्कॉलरशिप पुरती मर्यादित नाही राहणार. ओके, तुमच्या शाळेचा जो याचा आहे ना, मॅथ्सचा एकदम पोर्शन खूप कमी आहे. ओके, सांगितलं. आणि काय क्वेश्चन आहेत कोणाचे? झाले बहुतेक, सगळ्यांचा आन्सर दिलाय मी. लेक्चर लोड नसणार आहे, त्या आठवड्यातनं आपण 2 दिवस घेतो. ओके, आणि कोणाचे काय आहे रे दामोदर? काय नाही ना? नाही. ओके, एक लक्षात घ्या, शाळेमध्ये जो आहे ना मॅथ्सचं जे पुस्तक आहे ना, एकदम सोपं आहे. ओके, आणि स्कॉलरशिपला त्याच्यापेक्षा थोडंसं काय असतं सांगा, वरच्या लेवलचं असतं, पण त्याच्या वरच्या लेवलचा आपला प्रयत्न असणार. ओके, चालेल. मग थांबूया आपण. बघा, विचार करा आणि डिसिजन घ्या. ओके, चालेल, चला.